नमस्कार, वेलकम टू माय चॅनल रुपाली किचन। आज मी तुमच्यासोबत शेअर करते चमचमीत आणि चटपटीत अशी एक रेसिपी। दिसायलाच खूप सुंदर दिसते, चटपटीत दिसते। या रेसिपीसाठी एक मी भांडं घेतलं आहे। यामध्ये मी घेणार आहे 1.5 कप पोहे, तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही वाटीने 1.5 कप पोहे मोजून घ्यायचे। आता हे पोहे मी धुवून घेणार आहे। 3 ते 4 पाण्याने पोहे इथे धुवून घेतले मी। आता यांना 5 मिनिटांसाठी झाकून ठेवते। पाच मिनिट झालेले आहेत। पोहे छान भिजून तयार आहेत। आता ह्या पोह्यांना मी हाताने चुरून घेणार आहे। स्पूनचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता। अशा प्रकारे त्यांना चुरून घ्यायचे आहेत। या रेसिपीसाठी फक्त अर्धा पळी तेल लागतं, फार तेल लागत नाही। आता पोहे चुरून झाले आहेत। त्यामध्ये मी घातला आहे बारीक चिरलेला कांदा, 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, थोडीशी हळद, धनेपूड, जिरेपूड, चाट मसाला मी घातलेला आहे आणि गरम मसाला आणि थोडंसं चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आणि चाट मसाला नसेल तर त्याऐवजी थोडासा लिंबूचा रस तुम्ही टाकू शकता। थोडी आलं लसूण पेस्ट मी घातलेली आहे। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। घरात अवेलेबल असलेल्या सामानातच ही रेसिपी तयार होते। मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा तुम्ही हे देऊ शकतात। आता यामध्ये मी घालते 2 चमचे तांदळाचं पीठ। यामध्ये बॉईल केलेला बटाटा सुद्धा तुम्ही वापरू शकता। तांदळाचं पीठ जर नसेल तर यामध्ये बेसन 2 चमचे घातलं तरी चालते। थोडंसं पाणी मी वापरलं आहे। याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। जशी आपण कणिक मळून त्याचा गोळा तयार करतो त्याचप्रमाणे इथे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। मी मीठ विसरले होते, चवीपुरता मीठ घालायचं आहे। पुन्हा याला मळून घेऊन गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे आणि त्यावर गाळणी ठेवलेली आहे। गाळणीला तेल लावून घेतलेलं आहे। जो गोळा आपण भिजवून ठेवला होता त्याचेच छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आपल्याला हव्या ते शेपचे गोळे तयार करून घ्यायचे। मी हाताला थोडं तेल लावून याला शेप देऊन घेते। याला 10 मिनिट स्टीम करून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे मी शेप देऊन घेतला होता. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा इव्हिनिंगला सुद्धा हे तुम्ही करून खाऊ शकता चहाबरोबर. अशा प्रकारे मी सर्व गोळे तयार करून घेतलेत. पाण्याला उकळी आलेली आहे. यावर मी आता ठेवून घेते गोळे. आता याला झाकून 10 मिनिट मी होऊ दिलं होतं. झालेले आहेत की नाही इथे चेक करून घेते. झालेले आहेत. आता हे मी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये. सर्व काढून घेतले. यांना थोडं थंड होऊ द्यायचे आहेत. थंड झाल्यानंतर याचे पीस करून घ्यायचे आहेत. मी अशा प्रकारे कट केले होते. सर्व पीसेस मी इथे कट करून घेतले. आता गॅसवर ठेवायची आहे कढई. कढईमध्ये मी फक्त अर्धा पळी तेल घालते. तेल तापू द्यायचं आहे. आता यामध्ये घालते थोडंसं जिरं, थोडीशी तीळ. तीळ असेल तर नक्की टाकाल, नसेल तर स्किप केलं तरी चालेल. तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर तोही नक्की घाला, चव आणखीन वाढते. आता यामध्ये मी चिली फ्लेक्स घालणार आहे. मुलांसाठी करत असाल तर चिली फ्लेक्स नका घालू. आता यामध्ये कट केलेले सर्व पीसेस घालायचे आहेत. चवीपुरता मीठ, फार मीठ घालायचं नाही आहे, थोडंसंच मीठ घालायचं आहे. अशा प्रकारे कट केलेले पीसेस यावर ठेवायचे आहेत. त्यांना थोडा वेळ होऊ द्यायचे एका साईडने आणि मग पलटून घ्यायचे, जेणेकरून सर्व मसाला यांना लागेल. दुसरी बाजू सुद्धा होऊ द्यायची आहे. दिसायलाच खूप सुंदर आणि यम्मी दिसत आहे.
नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.